नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जे पिऊन हमालचा पेपर झालेला आहे, या पेपरबाबत बरेचसे विद्यार्थ्यांचा विरोध या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल। काही विद्यार्थी म्हणत आहे की परीक्षा रद्द करा, काही विद्यार्थी म्हणत आहे की या पेपरचं नॉर्मलायझेशन करा, तर काही विद्यार्थी म्हणत आहे की एक्झाम पुन्हा घ्या। असे विद्यार्थी का म्हणत आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। सर्वात पहिलं कारण जे आहे ते असणार आहे की पहिला जो शिफ्टचा पेपर होता यामध्ये जी के विचारण्यात आलेलं होतं ते पण एकदम सोपे। तर पहिला शिफ्टचा जो पेपर होता यामध्ये बरेचसे विद्यार्थ्याला 30 पैकी 30 मार्क्स मिळालेले आहे। आणि दुसरा शिफ्टचा जो पेपर होता यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, मॅथ्स, बुद्धिमत्ता यासारखे प्रश्न पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे सेकंड शिफ्टमध्ये जे विद्यार्थी होते ते बरेचसे विद्यार्थी निराश झालेले आहे। त्यांचं असं म्हणणं की एक्झाम हे पुन्हा घ्या किंवा तुम्ही आता याचं नॉर्मलायझेशन करायचं। पहिल्या शिफ्टचा पेपर आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर दोन्ही मिळून याचं नॉर्मलायझेशन करून घ्यायचं आणि याचा निकाल लावायचा, अशी बरेचसे विद्यार्थ्यांची मागणी या ठिकाणी येत आहे। तर दुसरं आणि महत्त्वाचं कारण की यामध्ये परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक बघा कशा प्रकारचं आहे। तर बघा मित्रांनो, ही परिपत्रक आहे। 2 मे तारीख चेक करू शकता। विषय कल्याणमधील एका सेंटरवर दुसऱ्या बॅचचा पेपर पहिल्या बॅचला देण्यात आला तर त्याच्या चौकशीबाबत। तर या ठिकाणी कल्याणमध्ये एका सेंटरवर दुसऱ्या बॅचचा जो पेपर होता तो पेपर पहिल्या बॅचला देण्यात आलेला आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। ठीक आहे, कल्याणमधला या सेंटरवर हा प्रकार घडलेला आहे। पहिल्या बॅचला ज्या विद्यार्थ्यांना पेपर दिला आहे त्यांचे मित्र जर दुसऱ्या बॅचला असतील तर पहिल्या बॅचचा पेपर शेअर केलेला असू शकतो, त्यामुळे दुसऱ्या बॅचचा पेपर काही विद्यार्थ्यांना अगोदरच मिळालेला असू शकतो। अशा प्रकारचं परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे आणि हे परिपत्रक आहे विठ्ठल अशोकराव जोशी सरांचं। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे पण गोंधळ परीक्षेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे। मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक, शिपाई, वाहन चालक अशा विविध पदाच्या भरतीसाठी परीक्षा धुळे शहरात आयोजित करण्यात आली होती। त्यापैकी एक केंद्र जिजामाता हायस्कूल धुळे या ठिकाणी 21 नंबर रूम मध्ये एक उमेदवार हा मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवत आहे, असे तेथील सुपरवायझर परीक्षेचे निरीक्षक यांना लक्षात आलं। त्यांनी जवळ जाऊन बघितलं असता हा उमेदवार मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका अपलोड करून याच्या माध्यमातून तो उत्तर शोधत होता। असं लक्षात आल्यामुळे त्याचा पेपर आणि मोबाईल ताब्यात घेऊन त्याप्रमाणे श्री विजय श्रीपाद भट, सहाय्यक अधीक्षक धुळे कोर्ट यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून सदर बाबत गुन्हा दाखल झालेला आहे। तर मित्रांनो, तिसरं आणि मुख्य कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। धुळेमधील एका सेंटरवर एआयचा उपयोग करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर अशा प्रकारे बरेचसे उदाहरण आपल्याला या परीक्षेपात पाहायला मिळत आहे। त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांची मागणी आहे एक पुन्हा एक्झाम घ्या किंवा बॅच 1चा पेपर आणि बॅच 2चा पेपर या दोन्ही प्रश्नपत्रिका नॉर्मलायझेशन करून यांनी मार्क जाहीर करायचे, असं या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याबाबत तुमचं काय मत आहे यावर कमेंट करून नक्की सांगायचं। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।